प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचे दैवत आहेत. पण या जगतभामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया या जगाला कधीच कळणार नाही. हो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. अर्ध्या रात्री उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. मग पप्या जेवायला बसला, 2 घास खाल्ला आणि आपल्या आईला विचारला, आई कुणी केली भाजी? आपल्या आईने काही बोललं नाही, कारण काही बोलावं तर पप्या ताटावून उठून जाईल. एवढा मोठा घोरबाप कुठेच नाहीये. पुन्हा आपल्या आईला विचारला, आई अगं कुणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनी केली. अगं माझ्या बायकोनी केली. वय एक घास तोंडात पडला. आई कळत नाही का ग तुला? भाजी कसली केली? महिन्याला 10,000चं किराणा आणतो, असली भाजी. दिवसभर माणूस थकून येतं, संध्याकाळी असली भाजी. एवढी पातळ भाजी का? आई म्हणली, मी नाही केली रे बाबा, तुझ्या बायकोनी केली. असं आहे वय, मस्त आहे की, पण टेस्ट छान आहे, पातळ आहे. पण मूर्खा, बायको म्हणलं की टेस्ट छान आहे आणि आई म्हणलं की चालत नाही. बघा आता, म्हणून आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. हातात बिडी आणि वडतोय काडी, त्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हटकुडी. तर का आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. 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 बेईमान दुनिया. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने. औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. अरे बेईमान दुनिया आलेली आहे या जगत्वामध्ये. बेईमान दुनिया आलेली आहे. साधू संतांना कोणीच मानत नाही दादा. हो अरे
दादा साधू संतांना कोणीच मानत नाहीये, आई वडिलांना सुद्धा कोणी मानत नाहीये. ए पिस्तोल्या, आजकाल कोणाला किंमत आहे रे? कोणाला किंमत आहे? तूच ए नरसड्या, आजपासून कोणाला किंमत आहे माहित नाही. चक्क्याला सिग्नल लागले ना लगेच 100 रुपये, आणि तसं वारकरी असल्यावर 1 रुपयाने देतो. 1 रुपये. पुरुष मंडळी आहेत ना लई चापते होते. पण हे काय झालं, एक सकाराम आणि एक तुकाराम. तुकाराम होता हुशार आणि सकाराम होता ढ. सकाराम तुकारामच्या कॉप्या करू पास व्हायचा. पण आता 12वीला गेले. आता नोकरीचा प्रश्न, नोकरी लागायची होती आणि मास्तरनी तुकारामला बोलवलं आणि तुकारामला पहिला प्रश्न विचारला, भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला नरेंद्र मोदी. वा शाबास. भारत स्वातंत्र्य केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. मग शेवटचा प्रश्न विचारला, माणूस चंद्रावरती राहू शकतो का? तुकाराम म्हणला की शास्त्रज्ञानांचा शोध चालू आहे, अजून काही सिद्ध झालेलं नाहीये. तुकारामनी सर्व काही प्रश्नांची उत्तरे सकारामला सांगितले. सकाराम गेला. गुरुजींनी प्रश्न विचारला, तुझं नाव काय? तो म्हणला नरेंद्र मोदी. तुझा जन्म केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947ला जन्म झाला. मास्तर तर मिळालं. अरे सकाराम तू काय येडा झाला की काय? नाही, शास्त्रज्ञानांचा शोध चालू आहे पण अजून काही सिद्ध झालं नाही. म्हणून पेपर लिहिताना कॉपी करायची नाही. कॉपी केला की येडा. एक पोरगा होता आणि खेळता खेळता पप्पाला म्हणलं, पप्पा माझ्या लग्नाला तुम्हाला मी बोलवणारच नाही. बाप म्हणला, खाऊन उलटलंय गड्या. नका का बोलू ना, पण का बोलव ना. तुमच्या लग्नाला मला कुठे बोलवलं होतं वर पट्ट्या. या असली पोरं चापते आताची. आता नमुने लय हो. आता आम्ही कुठं शिटीत कीर्तनाला गेलो ना आज मुंबई पुणे भागात, मग तिकडला नमुना येणार. महाराज जय हरी, चला आमच्या घरी चाय घ्यायला. मग आम्ही त्याच्या घरी चहा घ्यायला जावा. मग त्यानं बायकोला हात मारावा. ऐ ए स्मिता, अगं उठतेस का ग? ए स्मिता, अगं उठ, बाबा आले. म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही केलेला. मग ती येणार, हळूच करोडा दरस काढणार, केस बिस मागं सोडलेले, अंगावर विण्याची घोळ घातलेली. फक्त एवढंच बघाव की त्या दिवशी आमुषा आहे का. केस बिस मागं सोडेल आणि तू काय बायाला काय नाही, भोवळ्याचे केस कापतात. भोवळ्याचे केस कापतात. मग ते भोवळ्याचे केस कापलेली, मग ते मागं सोडलेली केस अशी. मग तो म्हणणार, अगं बाबा आलाय एवढं वजनात, चहा कर. मी नसते करीत. असली सिरियल पाहिली ना आज, मला खूप बोर होतंय. तू चहा कर, बाबांना दे आणि मला पण दे आणि तू पण घे. मला फार कंटाळा आलाय प्लीज.
खेड्यातला नमुना याच्यापेक्षा भारी. खेड्यातला कीर्तन झालं, जय हरे, जय हरी बी नाही, जय हरे. चला दुधाला, दुधाला. आम्ही त्याच्या घरी दुधाला जावा, पाणी पाणी न रस्ता. आमची गाडी मग एका टायरात एक पंक्चर, 9 पंक्चर एका टायरात घुसले. त्याच्या 1 किलोमीटरनं 900 गेले, ते 100च दिला आम्हाला. मग आम्ही त्याच्या घरी दुधाला जावा. मग त्यानं बायकोला हातला मारा, ऐ बाब्याची माय, कचकुले नाव घे की तू काय मशी हाणायला का काय लगा. त्याला मॉडेल भारी असतं. घर आता बायकोच नाव घर आहे का, आहे का बायकोच नाव घर आहे का आता. झोप आता बायकोच नाव झोप आहे. अरे कचकुले नाव घे की. ती म्हणत या अगं बाबा आलाय, जाय म्हणा उचलीत. बाबा मला तर जमीन उचलू उचलू बिया काय लागली बाबा, मला जमीन उचलू उचलू बिया काय लागली. मग तो मला हाय तोंडानं फटकळ, पण तिच्या हातचा एकदा चहा पिऊनच बघा महाराज. खरंच असला चहा केला महाराज, असला चहा केला तसला मी चहाच पिल नाही अजून. नंबर 1 चहा केला. पण काही माणसं ना तोंडाव एवढी गेलेली आहेत बोलण्यात, एवढी गेलेली आहेत बोलण्यात, नियमच नाही. एक बाई काय केली, नवऱ्याला घेऊन गेली दवाखान्याला. नवऱ्याला घेऊन दवाखान्याला गेली. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब ऐकतच नाही तो, घरात बाहेर जाऊ नका म्हणजे बाहेर जातात, ऐकच नाही तो, सांगा तुम्ही तर काहीतरी सांगा याला. डॉक्टरने सांगितलं, हे का तुमची तब्येत ठीक नाही, तुम्हाला फळ्या वगैरे घ्यावं लागेल, ज्यूस वगैरे घ्यावं लागेल, आणि तुम्हाला बाहेर फिरता येत नाही, बाहेरचं खाता येत नाही, आणि तुम्ही फळ्या वगैरे घ्यायचं, ज्यूस वगैरे घ्यायचं, औषध गोळ्या वगैरे घ्यायचं, घरी बसायचं, बाहेर जायचं नाही. डॉक्टरने सांगितलं. दररोज सांगतो डॉक्टर साहेब, ऐकतच नाही तू माझं, काय सांगावं असलं मग आजारी पडले की असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावे लागतात. हो डॉक्टर साहेब काय सांगावं, आता कुणाच्या पुढे बोलावा, काय बोलण्यात एवढी गेलेली आहेत ना माणसं. 100% बोलण्यानं काम होत असतं. रसाळवाणी 100% गोडवा असला ना 100% काम होत असतं. एक गेला हॉटेलमध्ये, बटाटवडा सांगितलं, बटाटवडा द्या. मग ते बटाटवडा घेतलं, वरचं बेसनाचं काढायचं आणि ते आतलं खायचं. मग हॉटेल मालक म्हणलं, ये का येड आहे का रे, मग वरचं काढतंय ना आतलं खातंय, तुम्ही असं का करता. हॉटेल मालकाला विचारलं. त्याने सांगितलं की मी आहे आजारी. मग असं गेलं तर डॉक्टरकडं. डॉक्टरने सांगितलं की तुम्ही बाहेरचं खाऊ नका. आता काय बटाटवडा आतला आहे का. ही असली माणसं असतात, ही असली बंगार माणसं असतात. डॉक्टरने सांगितलं तुम्ही आजारी आहे आणि तुम्हाला जास्त पाण्यात औषध घ्यावं लागेल. त्याने औषध टाकलं, तो नदीमध्ये जाऊन औषध घेऊ लागला. आता जास्त पाण्यात तुला काय कमरे इतक्या पाण्यात नाही, औषध थोडं पण जास्त पाणी टाकून घ्याय म्हणलं तर डायरेक्ट नदीत जाऊन औषध घेऊ लागला. विठाला 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 विठाला. असली माणसं असतात ते. एक होते या पिस्तुल्याहून एक पोरग, दररोज त्याचा आजोबा त्याला कीर्तन आणायचं दररोज, आणि ते दररोज कीर्तन मन पाडायचं, दररोज कीर्तन मन पाडायचं. कार्यकर्त्यांनी सांगितलं, हे का उद्यापासून तुमच्या नातवाला आणू नका. तर कीर्तन बंद पाडतंय, काय सुधरत नाही, ते कीर्तन बंद पाडतंय डायरेक्ट. मग घरी गेल्यावर आजोबाने सांगितलं, बाळा दररोज लगी यायची त्याला,
कीर्तन पण पडून टाकायचं. त्याला सांगितलं बाळा तुला लघवी आली ना, तुला सू आली ना, तू फक्त एवढंच म्हणायचं बाबा गाणं म्हणू, एवढंच म्हणायचं. हो बाबा म्हणशील ना, हो बाबा. गेलं कीर्तनाला आणि ते कीर्तनात गर्दी होती आणि त्याच्या म्हाताऱ्यापाशी बसायचं, दुसऱ्याच म्हाताऱ्यापाशी जाऊन बसलं. गर्दी होती कीर्तनात, दुसऱ्या म्हाताऱ्यापाशी जाऊन बसलं. मग त्याला आलेलं सू, ते म्हणलं बाबा गाणं म्हणू. गाप कीर्तन चालू आहे, गाप. बाबा गाणं गाणं म्हणू, गाप. कालचं 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 गाणं, गाप. ते म्हातारं वैतागलं. बाबा गाणं म्हणू, मन माझ्या कानात. मन माझ्या कानात म्हणलं बरी तर आता गेलंच बाबा. असं पोरे चित्र असतात. आता माणसाला सांगितलं ना आयुष्याचा नाश करू नका. मी गेल्या गेल्या काढलीच तंबाखू. लई लांबून लांबून महाराज येतात र. आज तर लई बारीक पिलो होतो बाबा, पण लई झपकीत होता रे. कार्यकर्त्याने नाही निवडून निवडून महाराज आणले. तंबाखूला निवडते आम्हाला. अरे त्यांनी तर सांगितलं ना व्यसन करू नका. सांगतच असत्यात, हो हो म्हणायचं असतं. अरे त्यांचा धंदाच आहे, तू त्यांचा नको लढ घेऊ, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश. आता तर पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे आजी उपदेश. नका करू नाश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. हो सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश, नका करू नाश